लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मोठी खुशखबर आहे की राहिलेल्या लाडकी बहिणी, उर्वरित राहिलेल्या लाडक्या बहिणी त्यांना हप्ता कधी वाटप होणार आणि त्यांना पैसे येणार का नाही येणार? आले तर त्यांना किती रुपये येईल? 1500 येईल का 3000 रुपये येईल? तर आता सगळे हे मुद्दे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना जर अजून पण बघितले तर पैसे आलेले नाहीयेत. तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत येईल आणि त्यांना किती पैसे येईल? तर ते आता सर्व आता ही सगळं व्हिडिओमध्ये आपण आता पुढे जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जी मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी ते सुद्धा तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये कळेल आता. तर आता लाडक्या बहिणींची ज्यांची ई-के-वाय-सी झालेली होती किंवा ई-के-वाय-सी झालेली आहे, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले. 1500 रुपये करून असं 3000 रुपये एकत्र दोन्ही मिळून असं 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना 1500 करून असं 3000 रुपये मिळत एकत्र आलेले आहेत. तर बाकीचे अजून पण असे लाडकी बहीण आहेत की ज्यांना पैसे एक पण हप्ता आलेला नाहीये आणि भरपूर पण असे लाडके बहीण आहेत की ज्यांना 1500 रुपये फक्त आलेले आहेत. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला किती रुपये आतापर्यंत आलेले आहेत. म्हणजे आता हे जे हप्ता जे आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये आले का तुम्हाला 1500 रुपये आले? तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की सगळ्यांसाठी खुशखबर असणार आहे. 3000 रुपये आले असले तरी खुशखबर आहे, 1500 रुपये आले असले तरी खुशखबर आहे आणि पैसे काय जरी आले नसेल तरी खुशखबर आहे. कारण की सगळ्यांसाठी वेगवेगळी खुशखबर आहे. तर आता तुम्ही लाडक्या बहिणींनो, ज्यांना 3000 रुपये आले असेल तर त्यांच्यासाठी साधी मोठी खुशखबर काय असणार आहे तुम्हाला सांगतो मी, की 2100 रुपये या बाबतीत पण चर्चा चालू झालेली आहे, की 2100 रुपये पण लवकरात लवकर द्यायला सुरुवात करणार आहे. 3000 रुपये ज्यांना आलेले आहेत तर ते लाडक्या बहिणी समजायचं की त्यांनी पात्र आहेत, त्यांना काही सुद्धा आता प्रॉब्लेम होणार नाही, त्यांना पैसे यायला कंटिन्यू चालू राहणार. 1500 रुपये ज्यांना आलेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता पैसे आणि पुढचे जे 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये तुम्हाला लवकरच येणार आहेत. तुम्ही चिंता करू नका, घाबरू नका, तुम्हाला पैसे बंद होणार नाहीये. तुम्हाला आणि 1500 रुपये लवकरच येणार आहेत. फक्त त्यांचं जे शासनाकडचं जे चालू आहे जरा प्रॉब्लेम चालू असल्यामुळं त्यामुळे ते नाही थांबलेले आहेत. आणि ज्यांना एकही हप्ता अजून म्हणजे 2 महिन्यातला एकही हप्ता आलेला नाहीये, म्हणजे 1500 पण आले 3000 पण आले, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा जे अपात्र झाले म्हणून असं सांगत आहेत तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी नवीन आता तुम्हाला लवकरात लवकर निधी मंजूर होणार आहे. मंजूर झालेला आहे 730 कोटी 750 कोटीच्या आसपास निधी मंजूर झालेला आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला पण वितरण सुरू होणार आहे. तर या बाबतीत तुम्हाला आता मी नोटीस पण दाखवतो. तर ते नोटीस काय आहे आणि ते नोटीस तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती ए टू झेड तुम्हाला कळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत असेल. आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर बघा लाडक्या बहिणींनो, त्या नोटीस काय आलेली बघा, लाडकी बहीण योजना पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होणार. एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिला शब्द. वाचा नेमकं काय म्हणाले. लाडकी बहीण योजनेतील ई-के-वाय-सी आणि थकीत हप्त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य व्यक्त केलं आहे. एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं, तर आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की एक ही लाडकी बहीण पात्र मधून वंचित राहणार नाहीये, एक ही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे. आणि मेन म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना लाभ देणार असं त्यांनी सांगितलं सुद्धा आहे. तर आता बघूया आता पुढची नोटीस काय आहे. पुढची नोटीस काय बघूया लाडकी बहिणींनो. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये एकत्र आले, पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. 70 लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले, पण काही महिला पात्र असतानाही खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. त्यामुळे पुन्हा ई-के-वाय-सी करता येणार का? पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत असा सवाल राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनात होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. ई-के-वाय-सी होत राहील पण एक ही पात्र लाडकी बहीण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही. बघा लाडक्या बहिणींनी तुम्हाला सांगितलं मी, जसं की एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी काय सांगितले आहे की ई-के-वाय-सी तर आता आणि परत होत राहणार पुढे, पण एक ही लाडकी बहिणींना आम्ही या योजनेपासून वंचित ठेवणार नाही. आम्ही सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांचा 1500 रुपयाचा लाभ आम्ही चालू ठेवणार आहे, म्हणून असं त्यांनी सरळ सरळ लाईव्ह मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. अंधेरी येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला. तर बघा आता हे लाडक्या बहिणींनो तर बघितले तर आता एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या लाडक्या बहिणींना
सरळ सरळ क्लिअर तुम्हाला सांगितलेलं आहे की नवीन ई-केवायसी साठी त्यांनी चालू करेन म्हणून, कारण की त्यांनी आता जर बघितले तर एकही लाडक्या बहिणींना वंचित ठेवणार नाही म्हणून त्यांनी असं सांगितलेले आहे. तर सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांनी त्यांची जे चेक आहे त्यांची चेक करून, ज्यांची ई-केवायसी झालीच नाही किंवा ज्यांची ई-केवायसी होऊन सुद्धा पैसे आले नाही, त्यांची पडताळणी करून त्यांची डॉक्युमेंट जे असेल चेक करून त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी त्यांचा लाभ सुरू करणार असं त्यांनी सरळ सरळ स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर अजून लाडकी बहिणींनी याबाबतीत अजून काही माहिती आपल्याला अपडेट कळाली तर मी लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती लाडकी बहीण योजनेबद्दल, तुमचा हप्ता बंद झाला असेल कसं सुरू करायचं तर ते तुम्हाला लवकरात लवकर कळत जाईल. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.